गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी 6 वाजलेले आहेत आणि आपल्याला जायचं आहे भीमाशंकर मंदिरला, कारण की नंतर आपल्याला वेळ नाही आहे. त्याला फोन केलेला, योग्या येतो आहे. गोपाळला सांगितलेलं होतं, गोपाळ भाई काय फोन उचलत नाही, झोपला आहे तो. त्याला गोळे खाल्ली असेल तर रात्री तो झोपलाच आहे, झोपला आहे. आपण तोपर्यंत सकाळी 6 वाजले तरी पण एकदम मस्त उजेड एकदम भारी आहे. चौक बिऊक एकदम भारी दिसतोय. योग्या रेडी. आपण तोपर्यंत राम मंदिरमध्ये जाऊन पाय पडून येऊया, देवाचा पाय पडून येऊ. जय सियाराम, जय श्रीराम. बाई निघायचे आता भीमाशंकर मंदिरला आणि योग्या बाई सकाळी 6 वाजता गॉगल विगल घालून एकदम रेडी आहे. हा फुल आता येईल बघा, गॉगल विगल घालून आलाय फुल एकदम. आपलं मंदिर आहे. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. कोण आहे ना नंदी. इथे गणपती बाप्पा आणि श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण बाई आम्हाला आरती भेटून गेली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आरती भेटून गेली. इथे पूर्ण असं पाणी भरून जातं. जेव्हा पाणी मागे धरणांमध्ये फुल येतं ना, तेव्हा इथे पूर्ण पाणी भरून जातं. म्हणून वरती एक पण त्यांनी म्हणून वरती पण एक शिवलिंग ठेवलेलं आहे. जर खाली पाणी भरलं तर इकडे देवाची सगळेजण दर्शन घेतात. हे बघा इकडे शनिदेव आहेत आणि बरं आहे आज सॅटर्डे पण आहे आणि आपला शनिदेवांचा पाय पण पडला जाईल. बघा मोर दिसतोय का तुम्हाला? अरे काय भारी मोर आहे. योग्या वरती गाडी जाते का? चलतं बरं भाई, एक नंबर मोर दिसला ना भाई सकाळी. हे बघा मोर. हे बघा दिसला का? पळेल तो, नाहीतर पळाला. हे उडी मारली रे भाई. हे बघा उडाला बघा. हे बघा मोर. ओ भाई साहब, मी पहिल्यांदा मोराला असं उडताना बघितलं भाई. एक नंबर ना भाई. दिवस एकदम खुश झालो मी तर. अजून पण आवाज येत आहेत मोरचे, तिकडे असतील मागे जंगलामध्ये. A few moments later. चाललोय आता नामपूरला. माझ्या आजोबांना घेऊन चाललोय नामपूरला. थोडं काम होतं तर मग आता तिकडे जाऊन मग परत बघू आता किती वेळ लागतो, काय वेळ लागतो. भाई इथे माझे आजोबा प्रोफेसर होते. नामपूर इंग्लिश स्कूल नामपूर. इकडे 10वी ते 12वी इथे माझे आजोबा शिकवायचे आहे. आता रिटायरमेंट झाली आहे. आलो आहे इकडे. आता त्यांचं दुसरं काम पण होतं, ते काम करायसाठी आलो आहे. पण इकडे आता त्यांचे जुने स्टुडंट इकडे एक बसलेले होते. त्यांनी ते सांगत होते मला की सर लय मारायचे आम्हाला पण एक नंबर सर होते. A few moments later. बटन दाबा ते ऑन होईल. कोणता दाबलं माहित नाही मला. वरचं चालू झालं रेकॉर्डिंग.
रेकॉर्डिंग चालू झाली, खरंच चालू झाली. पहिला आपण असंच काढायचो ना एव्हा असं. हा गोपाळ आहे माझा एकदम जीवलग लहानपणाचा मित्र. आम्ही चाललोय आता नदी आणि मग नामपूर फिरू आम्ही. बाबा नामपूर चालले. गोपाळ भाई आम्ही पहिले स्मशानभूमी आहे उतरण्याची. ही एकदम स्मशानभूमी म्हणजे एकदम खतरनाक. आम्ही पहिला जुने आमचे व्हिडिओ जर दाखवले असते ना भाई खतरनाक. आम्ही आमचे लय जुने व्हिडिओ एकदम खतरनाक काढलेले होते. आम्ही नुसतं गाडीवर फिरायचो आहे ना. आता आम्ही आलोय इकडे मोसम तीरावरती, मोसम नदीवरती. ते खाली हे काटा घुसल ना, काटे विटे काय बघतच नाही भाई, डायरेक्ट होतं. आम्ही पहिला या नदीमध्ये झेपायला यायचो. झेपायला म्हणजे पोहायला सकाळपासून वेळच नव्हता भेटलेला. सकाळी भीमाशंकर मंदिरला गेलो, मग नानांना जायचं होतं सटाणाला घेऊन. तिथे सटाणाला घेऊन गेलो आणि मग गोपाळ पण कामात होता, तो पण आता आला, म्हणून आम्हाला आता वेळ भेटला. नानांचं पण काम झालं. आम्ही पण आलो आता इकडे. तर इथे नदी आहे भाई आपली मोसम नदी. तो ना हे ध्यान आहे. एकदम भारी भाई. आता आम्ही इथे खूप गप्पा मारल्या आणि आता निघतोय. हा सकाळी हा याला फोन केलेला सकाळी. हा सकाळी आला नव्हता भीमाशंकरला, झोपलेला होता. एकदम ताणून झोपलेला होता. याला फोन केलेला पण तो काय आला नाही. आता बघू, आता नामपूरला जाऊ, परत सोयाबीन चिल्ली खाऊ आम्ही, गप्पा बिप्पा मारू. आता परत उद्या निघायचं आहे, तर मग परत भेटणार नाही. माझा एकदम खास मित्र आहे. मला आता बघितलं ना तुम्ही व्हिडिओमध्ये तसं टाईमपास. आम्ही नंतर 10वी नंतर तर आम्ही गाडीवरच फिरायचो. गोपाळ, मी आणि विजा असं फिरायचो. लय मजा केली. तिकडे जाणं आहे, गाडी लावलेली आणि आता आम्ही निघतोय. The next morning. आणि आता मंदिराला गावाला बाय बोलायची वेळ आलेली आहे. जे कामासाठी आलेलं ते काम झालंय. आता जाऊ भाई. गाडी फुल पॅक केलेली आहे, फुल पॅक. तुम्ही बघू शकतात. एक गोणी, एक बॉक्स आणि मागे 7 गोण्या आहेत. जवळजवळ 8 गोण्या आंब्यांच्या घेऊन चाललेलो आहे. आता मला टेन्शन हे आलेलं आहे की एवढ्या गोण्या उतरवणार कसं आणि घेऊन कसं जाणार. अरे निघालो आता उतरण्यावरनं. आता सटाण्याला पोचलो आहे आणि नाश्ता करायची वेळ झालेली आहे, तर आम्ही थांबलो आहे सटाण्याला. सटाण्याचा फेमस सायंतारा कॉर्नर आहे, तिकडे आपण आलेलो आहे. तर सायंताराला वडापाव बिडापाव बघू. इकडचा फेमस आहे वडापाव, भजी विजी घेऊन बघू. मूग भजी आणि वडापाव, भेळ वगैरे बनवलेली. भजी पण द्या, मूग भजी 30 रुपये आणि मक्का वगैरे चांगले. दही वडा, 2 पाव आणि एक मोठा वडा आहे, चटणी आहे. खाऊया आता. तुम्ही कुठे? नाश्ता झाला आता. सायंताराला चांगला होता वडापाव, 2 खाल्ले, मस्त होता. आवडला मला सायंताराचा वडापाव, गरम गरम मस्त लागला. आता डायरेक्ट आता देवळाला भाजीपाला घ्यायचा आहे साहेबांना. भाजीपाला घेऊन झाला की मग कल्टी. आता पोचलो आम्ही देवळाला. कोणाचा तरी फोन येऊन गेलाय भाई, जाऊन दे. हे बघा देवळाला आता पप्पा भाजीपाला घ्यायला उतरलेले. इथे भाजीपाला असतो आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे भाई. काय मस्त मोठा, एकदम भारी आहे, एकदम भारी. जवळ उतरून जाणार होतो पण जाऊन द्या, आता गाडी लावलेली आहे इकडे, आम्ही इकडे थांबलेलो आहे. तर
त्या दिवशी मी गावावरनं येत होतो, तर मग येताना मला काय जास्त काय भेटलं नाही आणि खूप ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे मी परत व्हिडिओ काढला पण नाही. तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ एंड करायला पण भेटला नाही मला, आणि खूप ट्रॅफिक असल्यामुळे मी नाही करू शकलो, व्हिडिओ पण नाही काढू शकलो. आणि त्याच्यामुळे तो तुम्ही बघितला असेल तर ते शेवटचं होतं. तुम्हाला हे सगळा व्हिडिओ कसा वाटला असेल मला नक्की कळवा. आणि मागे क्लाउड्स वगैरे खूप मस्त आलेले आहे. व्हिडिओ सगळी सिरीज कशी वाटली असेल मला नक्की कळवा. आणि बघूया आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण कुठे काय करतो. चलो बाय बाय, टाटा, सी यू, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा.